पाहायला मिळतात जिथे या चेंडूची पकड केली जाते. फक्त एकच धाव मिळेल आणि आता मात्र धावपणा धावा लागले गेले ते 3 धावा पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये दमदार गोलंदाज प्रशांतजी धमाले सर करत असताना यावेळचा हा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न वाईडिश लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू पाठवला. डीपने प्रोडक्शन पाहायला मिळतं. चांगल्या पद्धतीने चेंडू अडवलाय. थ्रो देखील तेवढाच उत्तम दर्जाचा पाहायला मिळाला आणि आणखी इथून एकेरी धाव जोडली जाईल. अवघ्या धावपणा धावा लागली की ते 4 धावा. प्रशांतजी धमाले सर सध्या गोलंदाजी करत असताना आणि आतापर्यंत पाहायला गेलं तर अवघ्या त्यांनी 2च धावा खर्ची केल्यात. लोअर फुल टॉस बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न वाईडिश लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडूला पाठवलाय. पुन्हा फक्त एकच धाव पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये अगदी चांगला बोलबाला पाहायला मिळाला आणि गोलंदाजी करत असताना नेरूळ चॅम्पियन संघाच्या माध्यमातून प्रशांतजी धमाले सरांनी जे षटक हाताळलं तिथे अवघ्या धाबा खर्च केल्या त्या 5. चांगले षटक इथे आपण पाहायला गेलं तर मित्र हॉस्पिटल यांच्या माध्यमातून सालाबाद प्रमाणे या क्रीडांगणामध्ये ही वर्ष 8व्यामध्ये स्पर्धा पाहायला मिळते आणि सातत्यानं जर पाहायला गेलं तर डॉक्टर म्हणजे देवदूत आहेत ज्यांना बरेचसे खरं तर आपण सर्वस्व त्यांच्याकडे अर्पण करत असतो आणि देव खरं तर देवाचा अवतारच म्हणून आपण डॉक्टरांकडे पाहतो आणि पहिल्या षटकामध्ये प्रशांत धमाले सरांनी अवघ्या 5च धावा खर्च केले तर राकेश जैन आलेत गोलंदाजी करण्यासाठी. बऱ्याच वर्षांतर पाहायला गेलं तर क्रिकेट असा एक खरं तर हा खेळ आहे प्रत्येकाला एकत्र आणत असतो आणि क्रिकेटमध्ये एक वेगळा आनंद नेहमी पाहायला मिळतो आणि तोच आज आनंद व्यक्त करत असताना आपले डॉक्टर सर्व या स्पर्धेमध्ये आपला खेळताना पाहायला मिळतात. फुलटॉस बॉल आडव्या बॅटने खेळलाय वाईडिश लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. एका टप्प्याने चेंडू पकडलाय. पुन्हा फक्त एकच धाव मिळाला जाईल. या मैदानामध्ये जर विचार केला तर सिंगल डबल चौकार षटकार देखील तुम्ही मारू शकता पण त्यासाठी प्रयत्न देखील करावा लागेल. पहिलाच बॉल अगदी राकेश जैन यांचा फुलटॉस जरूर पाहायला मिळाला जिथे अवघी एकच धाव दिले गोलंदाजानं. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल बॅटच्या रनरमध्ये आला नाहीये. मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला होता पण आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 5 धाबा जिथे आपण विचार केला तर दोन्ही क्षेत्ररक्षक बाहेर पाहायला मिळाले होते आणि त्या षटकामध्ये कमीत कमी प्रमाणे 15 ते 16 धाबा येणं फार गरजेचं असतं आणि त्या षटकामध्ये अवघ्या 5च धाबा जी ओपनिंगचे प्लेयर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि ओपनिंगच्या प्लेयर्सनं चांगला खेळ करावा लागणार आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करत असताना नेरूळ चॅम्पियन्स टीम आपण एक लीग स्पर्धा खेळता आणि ज्या स्पर्धेमध्ये प्रत्येक संघाला जवळजवळ 1 ते 2 चान्स देताना पाहायला मिळणार आहेत. प्रत्येक संघाला 2 चान्स पाहायला मिळतील त्यामुळे पहिली मॅच फार महत्वाची आहे. फुलटॉस बॉल यावेळी बॅकवर्ड रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात झेल घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. झेल टिपला आणि पहिला विकेट पहिली सफलता मिळवली गोलंदाज राकेश जैन यांनी आणि पहिला हात लागलाय करंजाडी लायन्स या संघाला. विक्रम यांनी टिपलेला हा झेल फार निर्णायक पाहायला मिळाला आणि त्यानंतर सेलिब्रेशन देखील तेवढ्याच दर्जेदार त्यांचं पाहायला मिळालं. महत्वाचा झेल त्यांनी टिपला आणि पहिली विकेट मिळवली ती राकेश जैन यांनी. मागील 3 चेंडूवर फक्त एकच धाव पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 5च धाबा त्यानंतर मागील 3 चेंडूमध्ये एकच धाव त्यामुळे बॅटिंग करत असताना करंजाडे लायन्स थोडासा बॅकफुटला गेलाय. धावा बनवायला लागणार आहेत. मागील 9 चेंडूमध्ये फक्त तुम्ही 6 धाबा बनवल्यात. समोर तुम्हाला धाबा जवळजवळ या क्रीडांगणामध्ये मी सुरुवातीला हाच उल्लेख केला की 40-45 धाबा सहजरित्या बनू शकतात आणि त्यासाठी तुम्हाला आता शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. यावेळचा बॉल पुन्हा एकदा त्या दिशेने असेल
आणखीन एक दुसरा हादरा, बॅक टू बॅक दुसरा खेळाडू मैदानाच्या बाहेर. महत्वाची विकेट सुहास गावडे सर मैदानाच्या आतमध्ये आले आणि लगेच बॅकवर्ड रिजन मध्ये हा झेल उडाला होता, जिथे शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये झेल टिपण्यात आला आणि विक्रम यांनी या मॅच मध्ये हा दुसरा देखील झेल टिपलाय. 6 या धावसंख्येवर 2 खेळाडू मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतात. करंजाडी लायन्स संघ पूर्णपणे बॅकफुटला आला आणि या मैदानामध्ये सध्या सुरुवातीपासून सिंगल डबल्स कडे लक्ष दिलंय. त्यामुळे अगदी आपण म्हणूयात की बॅकफुटला येत असताना आपण करंजाडी लायन्स या संघाला पाहू शकता. मागील दोन्ही चेंडू फुलटॉसच होते आणि त्या दोन्ही फुलटॉस चेंडूवर महत्वाच्या विकेट देखील मिळवल्यात. ऑन हॅट्रिकच्या उंबरट्यावर पाहायला मिळणार आहेत ते राकेशजी जैन. 2 चेंडूवर 2 विकेट जरूर मिळवल्यात आणि या चेंडूवर जर विकेट हॅट्रिक आली तर या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक राकेश जैन सरांच्या नावावर लागताना पाहायला मिळणार आहे. यावेळचा बॉल अगदी लेग्सच्या बाहेरच टाकण्याचा प्रयत्न होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. तिथे आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतो. तुषार कांबळे मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळालेत आणि आणखीन एक निर्धाव चेंडू टाकलाय. मागील 5 चेंडूमध्ये अवघी एकच धाव खर्च केली या गोलंदाज राकेश जैन यांनी. हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा देखील प्रयत्न केला होता, पण पुन्हा एकदा पाठीमाग पाठवल्या आणि इतर आपण विचार केला तर 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपटा धावा लागले गेले. ते पहिल्यांदा बॅटिंग करत असताना 2 बाद 6 धावा. सुरुवातीच्या 2 धावा झाल्या ते लेग बॅट्समन मिळतात आणि त्यानंतर बॅट मधून फक्त आपण 4 धावा येताना पाहायला मिळतात. त्यामुळे थोडीशी बॅटिंग लाईन आपल्याला कमजोर पाहायला मिळते. आपण असं म्हणूयात की हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर एखादा पेशंट कोमामध्ये असतो, तसं सध्या करंजाडी लायन्स संघ कोमामध्ये आहे आणि जर त्या कोमामध्ये निघायचं असेल तर चांगली विस्फोटक त्यांना बॅटिंग करावी लागणार आहे. 2 षटकांमध्ये आपण म्हणूयात की 25 ते 30 धावा जरी आल्या तरी एक चांगला स्कोर उभा करू शकतोय करंजाडी लायन्स संघ, पण त्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागतात. एखादा पेशंट एखादा जर कोमामध्ये गेला आणि त्यांचे सर्व जे रिलेशन असतात, जे ज्यांचे नातेवाईक असतात, ते सांगतात की आता जे काय ते सर्व डॉक्टरच्या हातामध्ये आहे. अगदी आता तसंच म्हणूयात की आता डॉक्टरांच्या हातामध्ये बॅट आहेत आणि त्यांना तर धावा बनवाव्या लागणार आहेत. संघ सध्या कोमामध्ये गेलाय करंजाडी लायन्स संघ, पण या संघाला जर बाहेर काढायचं असेल चला 12 मॅन एक पाठवा, कारण बरीचशी बक्षिसं देखील आहेत. त्यासाठी मी रिक्वेस्ट करतोय. अरुण मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकवर आपण अरुण यांना पाहू शकताय. यावेळचा बॉल बॅटला ब्रश करून पाठीमाग फर्स्ट स्लिपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. फक्त एकच धाव मिळेल आणि या एकेर धावेनिशी धावपटला धावा लागल्या जातील त्या अवघ्या 7 धावा पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करतात. नेरूल चॅम्पियन्स आपल्या नावाप्रमाणेच त्यांनी गोलंदाजी केली. मोठे फटके या इनिंग मध्ये अजूनही आतापर्यंत पाहायला मिळाले नाहीयेत. एकही चौकार एकही षटकार आतापर्यंत फलंदाज मारूच दिला नाहीये. यावेळचा बॉल मोठा फटका खेळायचा होता, स्वतः गोलंदाज तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात, पण वॅकंड एरियामध्ये चेंडू पडला आणि त्यामुळे फक्त एकच धाव जोडली जाणार आहे. आणि आता एकेर धावेनिशी धावपटा धावा लागले गेलेत त्या 8 धावा. जवळजवळ आपण असं म्हणूयात प्रणय की 14 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 14 चेंडूमध्ये बॅटिंग करणाऱ्या करंजाडी लायन्स संघानं आतापर्यंत फक्त 8च धावा उभारल्यात. यावेळचा बॉल शरीरावर आदळणार जरूर पाहायला मिळाला. बॅकफुटला जाऊन लॉफ्ट करण्याचा प्रयत्न जरूर, पण इथून पुन्हा एकदा एक लेग बाईस पण आम्ही धाव जोडली जाणार आहे. आतापर्यंत या स्कोर बोर्डवर आपण नजर टाकली तर 9 धावा आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामधील 3 धावा या लेग बाईस पण आम्ही येताना पाहायला मिळाल्यात. बॅटच्या स्वरूपात आतापर्यंत अवघ्या 6 धावा जमा करू शकलाय करंजाडी लायन्स संघ. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, मोठा फटका खेळलाय. लॉंग ऑन द क्षेत्ररक्षक वेगाने धावतात. झेल घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. आणखीन एक सुंदर असा झेल टिपलाय. महत्वाची विकेट, तिसरा हादरा मैदानाच्या बाहेर. राकेश जैन तिथे होते आणि लॉंग ऑन मध्ये काय त्यांचं कॅल्क्युलेशन पाहायला मिळालं. सुंदर असा त्यांनी झेल टिपला. बराचसा उंच हा झेल गेला होता आणि आय कॉर्डिनेशन चांगले पाहायला मिळाले आणि महत्वाची विकेट देखील मिळवले गोलंदाज अरुण कदम सरांनी. तिसरा खेळाडू मैदानाच्या बाहेर. 9 धावा दापडला लागल्या गेल्यात आणि या 9 धावा बनवत असताना 3 खेळाडू मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतात.
यावेळचा बॉल बॅटला बरंच झाला होता. विकेटवरच हा चेंडू राहिला आणि इथून फक्त एकच धाव मिळाला जाणार आहे. आता मात्र डबल डिजिट्स स्कोरबोर्डवर लागत असताना 10 धावा दाबडला लागल्या गेल्यात. थोडीशी अगदी खराब सुरुवात पाहायला मिळते करंजाडे लायन संघाची. मैदानाच्या आतमध्ये अजूनही या इनिंग मध्ये एकी चौकार एकी षटकार पाहायला मिळाला नाहीये. मगाच्या मॅच मध्ये षटकार चौकारांची भाषा बोलत होती खेळाडू, पण या मॅच मध्ये गोलंदाजांना वर्चस्व गाजवलंय. यावेळचा बॉल आडवा बॅट करण्याचा प्रयत्न वाईडिश लॉंग रिजन मध्ये क्षेत्ररक्षण चांगल्या रीतीने पाहायला मिळालाय. चेंडू अडवलाय, बाउंड्रीच्या बाहेर पाठवायचं नाहीये चेंडूला हे सांगत असताना 2 धावा कंप्लीट टीसी धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करत असताना खेळाडू क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर. महत्वाची विकेट खेळाडू क्रमांक बाद उचलून देखील पाहायला मिळाले, तिथे मैदानाच्या आतमध्ये तिसरी धाव घेत असताना. चला लगेच रिटायर्ड. स्वप्नील अवस्कर रिटायर्ड आउट. खेळाडू बाद होताना पाहायला मिळतात. त्यामुळे आता नवीन खेळाडू स्वप्नील अवस्कर. स्वप्नील अवसरमळ मैदानाच्या आतमध्ये त्याला पाहायला मिळणार आहेत. धाव संख्या अगदी 12 पाहायला मिळते. 12 धावा आपल्याला लागले गेल्यात. पूर्णपणे या करंजाड लायन संघाची फलंदाज थोडीशी बॅकफुटला गेले, धावा बनवू दिल्या नाही. नेरूळ चॅम्पियन संघाची गोलंदाजी आज चांगलीच पाहायला मिळाली. 34 षटक मैदानाच्या आतमध्ये अमित लंगोटे सर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. स्ट्राईकला पण आता गणेश कुंभार यांना पाहू शकता. गणेश कुंभार सर मैदानाच्या आतमध्ये ऑन द स्ट्राईक पाहायला मिळणार आहेत. अमित लंगोटे याचा हा पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन अगदी गलीमध्ये चेंडू पाठवला होता. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. पुन्हा फक्त एकच धाव, त्यामुळे धावपडा धावा लागले गेले त्या अवघ्या 13 धावा. फुलटॉस बॉल, स्वप्नील यांचा फटका लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. आणखीन एक चांगला झेल टिपलाय नेरूळ चॅम्पियनच्या क्षेत्ररक्षक मकरंद यांनी. आणि आणखीन एक खेळाडू मैदानाच्या बाहेर 5व्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतात. आठव्या क्रमांकाचा खेळाडू त्या मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळणार आहेत. संकेत पवळ मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळतील. धाव संख्या अगदी बिकट परिस्थितीमध्ये पाहायला मिळणार आहे. अवघ्या 13 धावा धावपडा लागल्या गेल्या, त्यामुळं आता मात्र मैदानाच्या आतमध्ये 8व्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. धाव संख्या अवघी 13. अमित लंगोटे यांना पडत असते गोलंदाजी करताना पाहू शकता. मगाशी टिपलेला झेल मकरंद आठवले यांनी कमालीचा पाहायला मिळाला. आणि त्याही अगोदर आपण म्हणूयात की राकेश जैन यांनी देखील सुंदररित्या झेल टिपलाय. क्रीडांगणामध्ये आज सर्व डॉक्टर आपल्या खेळताना पाहायला मिळणार आहेत. यावेळचा बॉल चांगला फटका एक्स्ट्रा ड्राईव्ह मध्ये खेळून काढला. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू पाहायला मिळतात. सिंगलला डबल मध्ये रोटेशन केलं जाते आणि इथून 2 धावा आणखी देखील जोडल्या जातात. 2 धावेनिशी आता धावपटा धावा लागले गेले त्या 15 धावा. अजूनही मैदानाच्या आतमध्ये
संकेत पवळ यांनी जर षटकार लगावला तर त्यांच्यासाठी 1100 रुपयाचं कॅश प्राइज संजय दादा यांच्या वतीने दिले जाणार आहेत. या बेलचा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न मिड ऑफ द क्षेत्रच्या वेगाने आलाय. फक्त एकच धाव जोडली जाणार आहे आणि धावपडला धावा लागल्या गेल्यात त्या 16 धावा पाहायला मिळतात. चला यानंतर होणारी मॅच देखील त्यासाठी आपण टॉस साठी देखील इन्व्हाइट करणार आहोत. पण आपण वळतोय पुन्हा एकदा मैदानच्या आतमध्ये. यावेळचा बॉल पुढ्यामध्ये टाकला अगदी यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला. उल्वे युनायटेड आणि कामोटे किंग्स दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये रेडी राहा. उल्वे युनायटेड आणि कामोटे किंग्स. तर शेवटचा एक बॉल बाकी आहे. धावपडला धावा लागले गेले त्या 16 धावा पाहायला मिळतात. धावा सुरुवातीला बनवून दिल्याच नाहीयेत मैदानाच्या आतमध्ये पण गोलंदाजांचा जो वर्चस्व पाहायला मिळाला आणि कधी कधी असंही म्हणतात प्रणय की लोविश स्कोरच्या मॅचेस नेहमी हाय व्होल्टेज होत असतात. पण यावेळचा बॉल पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणखीन एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये रनआउट स्वरूपात बाद होताना पाहायला मिळतात. पहिल्या इनिंगचा इथे खेळ संपला. बॅटिंग करत असताना करंजाडी लायन्स या संघानं धावा जमा केल्या त्या अवघ्या 16 धावा आणि 17 धावांचं आव्हान ठेवलंय नेहरू चॅम्पियन्स या संघासमोर. चला आपण टॉस कडे वळतोय. उल्वी युनायटेड आणि त्यांच्या विरुद्ध कामोटे किंग्स. टॉस सपोर्ट करणार आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन उल्वी युनायटेड आणि त्यांच्या विरुद्ध कामोटे किंग्स दोन्ही टीमचे कॅप्टन आपण कामोटे किंग्सची कॅप्टन इथं आलेत. उल्वी युनायटेड टीमचे कॅप्टन आपण इन्व्हाइट करूयात. आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये लगेच रिपोर्टिंग करा. अवघ्या 16 धावा झाल्यात आणि 17 धावांचं टार्गेट असेल ते नेरूळ चॅम्पियन्स या संघासमोर. लक्ष असू द्या जे टीम आज खेळतात. कोणी जर अजून नाश्ता करण्याचं बाकी असेल तर या मंचाच्या आपल्या डाव्या बाजूला सर्व व्यवस्था आयोजन कमिटीच्या वतीने करण्यात आल्या. जे आपले आज प्लेयर्स जे कोणी टीम त्यांचे मॅनेजमेंट आणि कोणी जर नाश्ता करण्याचं बाकी असेल तर त्यांना आपण विनंती करत आहोत की मंचाच्या डाव्या बाजूला नाश्त्याची सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे. तिथे आपण जाऊन आपले कुपन्स घ्या आणि तिथून आपला हा नाश्ता आपण करून घ्यायचा आहे. विनंती आहे तुम्हाला.
हॅलो 16 धावा झाल्यात आणि 17 धावा बनवायच्यात नेरूळ चॅम्पियन्स टीमला. चला आपण मैदानाच्या आतमध्ये वळतोय. डावकर त्याचे खेळाडू मकरंदजी आठवले आणि त्यांच्यासोबत अमितजी. चला प्रॅक्टिस सेक्शन बंद करा. मैदानाच्या आतमध्ये जो प्रॅक्टिस सेक्शन चालू आहे लक्ष असू द्या. राईट साईडला प्रॅक्टिस सेक्शन अजूनही चालू आहे. आयोजक कमिटीने सांगितले त्या साईडला आपल्या ग्राउंड आहे, तिथे आपण जाऊन प्रॅक्टिस सेशन करू शकता. थोडं डिस्टर्ब होते मैदानाच्या आतमध्ये, त्यासाठी कामोडी किंग्स आय थिंक खेळाडू आपल्यासाठी उजव्या साईडला अजून मैदान आहे. तर आपण 17 धावांकडे वळतोय. 17 धावांचा पाठलाग करायचा आहे तो नेरूळ चॅम्पियन्स या संघाला. गोलंदाज तुषार कांबळे सर मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळतात. पहिलाच बॉल बॅटला ब्रश करून पाठीमाग फर्स्ट स्लिपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतात. यावेळचा बॉल सॉफ्ट हँड करण्याचा प्रयत्न. आणखी एक सिंगल रन्स पाहायला मिळणार आणि या एकेरी धावेने शतक धावा लागले गेले ते 2 धावा पाहायला मिळतील. चला लक्ष असू द्या. प्रत्येक सामना हा 4 षटकांचा आपण खेळवणार आहोत, ज्यामध्ये एक सर्कल षटक पाहायला मिळणार आहे आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. याकडे लक्ष असू द्या. आणि आणखीन काय एक नियमावली आहेत त्या मी तुमच्यापर्यंत लगेच सांगू. पण उल्बी युनायटेड टीमनं टॉस जिंकलाय आणि ही जशी मॅच संपेल तसं आपला डिसिजन घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. यावेळचा बॉल अगदी इशाऱ्याच्या पेक्षा थोडासा दूर टाकण्याचा प्रयत्न. आउटसाइड ऑफ स्टंप पाहायला मिळाला. अलॉंग द बॉडी इशाऱ्याच्या थोडासा दूर चेंडू राहिला आणि आणखीन एक धाव इथून जोडली जाणार आहे. सर टॉस साईप्रीत लाईव्ह कॅमेरामॅन आपण टॉस कव्हर करणार आहोत. यानंतरची होणारी मॅच उल्वी युनायटेड आणि कामोटी किंग्स. टॉस केला जातोय मैदानाच्या आतमध्ये आणि टॉस केला देखील जातोय. पण यावेळचा बॉल हलक्यात खेळण्याचा प्रयत्न, जिथे लेग बाईट्स प्रणामी मिळायला गेले. ही किरदाब आणि किरदाबने धावपटा धावा लागले गेले त्या 8 धावा पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये एक दमदार चौकार देखील पाहायला मिळाला. फलंदाज मकरंद आठवले यांच्या बॅटमधून धावपटला धावा लागले गेले त्या 8 धावा पाहायला मिळतात. आणखीन 9 धावांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्येच चांगली सुरुवात केली दोन्ही फलंदाजांना. अकुट टप्प्याचा बॉल बॅकफुटला जाऊन लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये शतक पाहायला मिळतात. फक्त एकच धाव इथून जोडली जाणार आहे आणि त्या एकेरी धावेशी धावपटा धावा लागले गेले त्या 9 धावा पाहायला मिळतात. आणखीन 8 धावांची आणखीन गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. हा लोवेस्ट स्कोरचा सामना जरूर पाहायला मिळाला. यावेळचा बॉल बेगाने जरूर टाकला आणि पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त होताना पाहायला मिळतो. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या पाहायला मिळतात त्या 8 धावा. 9 झाल्यात. आपण टॉस करतोय, लक्ष असू द्या. प्रेझेंटेशन बॉक्स कडे आपण कॅमेरामॅन साईप्रीत, कॅमेरामॅन शुभम, चला साईप्रीत, शुभम कॅमेरामॅन आपण टॉस बॉक्स कडे कॅमेरा वळवा. चला आपण टॉस देखील करतो. यस, सूरज गेडाम सरांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस देखील करतोय. ऍडमिनिस्ट्रेटर आहेत मित्र हॉस्पिटल खारघर आणि सूरज गेडाम सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस हा देखील करत आहोत. आणि आय थिंक उल्वे टीमने टॉस जिंकलाय आणि ही जशी मॅच संपेल सर तसं आपल्याला आपला डिसिजन घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे.
सध्या आपण मॅचकडे फोकस करूयात. 9 धावा झाल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी देताना पाहायला मिळतात. योगेश यांच्या विरुद्ध यावेळचा हा बॉल आणि त्याने टाकलेला चेंडू सरळ चाललाय डीप पॉइंट मधून सीमा रेषा पलीकडं पहिल्या चेंडूवर स्वागत केलंय. मिळतील धाबा 4 आणि या 4 धावीने धावपटा धाबा लागले गेले त्या 13 धावा पाहायला मिळतात. तर शेवटची 15 मिनिटं आहेत जी नाश्त्यासाठी असतील. लक्ष असू द्या, जे कोणाला नाश्ता करायचा असेल त्यासाठी त्या खेळाडूंनी त्या टीमनं आपल्या कॉम्बॉक्सच्या लेफ्ट साईडला नाश्त्याची संपूर्ण व्यवस्था आयोजन कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे. तिथे आपण जाऊन आपल्या टीमच्या कुपन घ्या आणि त्वरित नाश्ता देखील करा. यावेळचा बॉल हलका त्यानं सॉफ्ट रन करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. पुन्हा फक्त एक धाव मिळाला जाईल आणि आता एक धावेनिशी धावपटा धावा लागले गेले त्या 14 धावा पाहायला मिळतात. अजूनही जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये लोवेश कोचची आपण मॅच पाहिली आणि त्या कारणास्तव मात्र मैदानाच्या आतमध्ये जर पाहायला गेला तर अतिशय चांगला असा सामना देखील रंगला गेलाय. पण या सामन्यामध्ये वाचवण्यासाठी गोलंदाजीच्या हातामध्ये काहीच बनवलं नव्हतं. यावेळचा हा बॉल वेगाने जरूर टाकलाय पण लेग एसटीच्या बाहेरून जाणारा चेंडू पाहायला मिळतोय आणि आणखीन एक एक्स्ट्रा धावीतून जोडली जाईल. अवघ्या 2 धाबांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी बॅटिंग करणाऱ्या नेरूळ चॅम्पियन्स या संघासाठी. यावेळचा हा बॉल फटका जरूर चांगला आहे. क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. हातातून झेल निसटलाय. फक्त एकच धावीतून जोडली जाणार आहे आणि आता मात्र स्कोर इज लेवल. सामना जिंकण्यासाठी अवघ्या एका धावेची गरज आहे. नेरूळ चॅम्पियन्स टीम काय कमालीचा त्यांनी खेळ केलाय. सलामीचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेले आणि यावेळचा बॉल हलक्या त्याने खेळलाय आणि 10 गडी राखून हा सामना जिंकलाय नेरूळ चॅम्पियन्स टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन बॉईज. एकही खेळाडू बाद झाला नाही आणि चांगला असा खेळ देखील त्यांनी केलाय. आपण या स्पर्धेमधील आयोजन कमिटीकडे जर आपण नजर टाकली तर सातत्यानं श्री सूरज केडाम सर आणि त्यांच्यासोबत डॉक्टर अजित बाविस्कर असतील, श्री संगमजी पाटील असतील, श्री सिकान वलेकर असतील, श्री कुणाल खाडेकर असतील, श्री किरणजी खरात असतील, श्री देवीदास शिरोळे, श्री राकेशजी गवते, श्री सूरजजी जुगारे, श्री विशालजी सोनावले, श्री राजू राठोड आणि संपूर्ण हाऊस कीपिंग टीम या खरं तर आयोजन कमिटीचं आपण विशेष कौतुक करूयात की हे 8वं वर्ष सातत्याने त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. आणि या स्पर्धेमधील आणखीन एक खरं तर मित्र हॉस्पिटलमधील मॅनेजमेंट डायरेक्टर डॉक्टर अरविंदर कुमार सिंगल सर असतील, डॉक्टर मनीष डुबे सर, डॉक्टर विजय कुमार मल्लाडी, डॉक्टर